छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एका कारवाईची मोठी चर्चा रंगली आहे। मिटमिटा भागातल्या एका बंगल्यातून पोलिसांनी 5.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। कोट्यवधींची रोख रक्कम, घातक शस्त्रास्त्रांचा साठा, सोनं, चांदी आणि जिवंत काडतुस हे सगळं ज्या आलिशान बंगल्यातून जप्त केलं तो बंगला एका दिवंगत कामगार नेत्याचा असल्याची माहिती पुढे आली आहे। बाबा फरजान असं या नेत्याचं नाव, पाहूयात। गुप्त माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिटमिटा परिसरातल्या एका बंगल्यावर धाड टाकली। या झाडाझडती दरम्यान जे समोर आलं ते पाहून पोलिसही अवाक झाले। एका गुप्त खोलीत कोट्यवधींची रोख रक्कम, लाखो रुपयांचं सोनं, चांदी, पिस्तुलं, रायफल आणि 600हून अधिक जिवंत काडतुसं सापडली आहे। 5,26,00,000हून अधिकची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली। 21 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने, 8 लाखांहून अधिक किमतीचे चांदीचे दागिने, 1 रिव्हॉल्व्हर, 2 पिस्तुलं, 4 रायफल्स आणि 4 मॅगझिन यासोबतच 632 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। त्याचबरोबर तलवार, चाकू, कुकरी, कोयता, गुप्ती, मिलिटरी नाईफ, भाला, फरशी अशी 25 धारधार शस्त्रही पोलिसांनी हस्तगत केली आहेत। या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे। रोख रक्कम ही 5,29,29,000 रुपयांची आहे। 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी ही देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे। एकूण 6,350 जिवंत काडतुसं सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत। पोलिसांनी जेव्हा या बंगल्याच्या मालकाचा शोध घेतला तेव्हा समोर आलं एक धक्कादायक नाव। हे नाव होतं बाबा फरजान। सुमारे महिन्याभरापूर्वी बाबा फरजानचं निधन झालं। शहरातल्या सिटी चौक परिसरामध्ये राहणारा बाबा फरजान वाळूज औद्योगिक क्षेत्रातला एक मोठा कामगार नेता। 1990 मध्ये त्यानं विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती। त्याची 2 मुलं सध्या पुण्यामध्ये असतात। पण त्याच्या निधनानंतर या बंगल्यातल्या एका विशेष खोलीमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती आणि याच खोलीत लपवून ठेवला होता काळा पैसा आणि शस्त्रांचा साठा। पोलिसांच्या माहितीनुसार बाबा फरजान याच्यावर हत्येचा प्रयत्न, मारामारी, अपहरण आणि जमिनी बळकावल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। 1983-84 पासूनच गुन्हेगारी जगताशी त्याचा संबंध होता। त्यामुळे हा शस्त्रसाठा आणि पैसा याच गुन्हेगारीच्या साम्राज्यातून आला का अशी शंका आता व्यक्त केली जाते। हे घर जे आहे हे बाबा फरजान अर्देशीर दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती। आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमेच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो बाबा फरजान आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता। बाबा फरजान याच्या मृत्यूनंतरही घरात एवढी मोठी रोख रक्कम आणि घातक शस्त्रसाठा सुरक्षित कसा राहिला? या पैशांचा आणि शस्त्रांचा मुख्य स्रोत काय? हा पैसा कोणत्या मोठ्या डीलचा किंवा खंडणीचा भाग आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत। यात आणखी कोणकोणत्या बड्या पांढरपेशा लोकांचा सहभाग आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी आता वेगवान चक्र फिरवली आहेत। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।